Hello student, in the previous period we have seen the properties of ionic compound and what is the ionic compounds. Today, now in this period we will see metallurgy. We will see metallurgy and occurrence of the metals. Means here metallurgy, what is the metallurgy, and after that occurrence of metals. Firstly we will see metallurgy. What is metallurgy? Metallurgy means the extraction of metals. Extraction of metals from ores and their purification for uses. Purification for uses is called the metallurgy. आता या ठिकाणी पहा याचा मीनिंग काय होतो, म्हणजे या ठिकाणी आपण मेटल्स एक्सट्रॅक्ट करतो, वेगळे करतो. मेटल काय करतो आपण, वेगळे करतो. कशापासून करतो, त्याच्या ओर्स पासून करतो. त्याचे जे ओर्स असतात, आता ओर्स म्हणजे काय हे आपल्याला पुढे पाहायचं आहे. ओर्स काय असतात, तर ओर्स म्हणजे जे मिनरल्स असतात किंवा खनिजे असतात ज्याच्यामध्ये मेटल्स हा कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये असतो. ज्याच्यामध्ये मेटल्स हा कशाच्या फॉर्ममध्ये असतो, कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये असतो. आणि कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये असूनही त्याच्यामध्ये काही आणखी इम्प्युरिटीज असतात. काही इम्प्युरिटीज असतात, त्याला आपण काय म्हणतो, ओर्स असे म्हणतो. लक्षात. फॉर एक्झाम्पल हियर ओर्स, दे मिनरल्स means metal compounds and some impurities are present, that is the minerals. तर ओर्स म्हणजे काय, तर ओर्स म्हणजे काय असतात की मिनरल्स पासून, म्हणजे मिनरल्स मध्ये काय काय असतात, मेटलचे कंपाऊंड असतात आणि काही इम्प्युरिटीज असतात. तर इम्प्युरिटीज कोणकोणते असतात, मग त्याला गँग्यू म्हणतो. इम्प्युरिटीजला गँग्यू म्हणजे काय, तर सॉइल, सँड अँड रॉकी पार्टिकल्स, सबस्टन्सेस, दॅट इज द गँग्यू. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मेटल एक्सट्रॅक्ट करायचं आहे. कशापासून, फ्रॉम इट्स ओर्स. आणि मेटल ओर्सपासून मिळवल्याच्या नंतर म्हणजे प्युअर मेटल मिळत नाही. देअर प्युरिफिकेशन फॉर द युजेस इज कॉल्ड द मेटलर्जी. म्हणजे त्या ओर्सपासून मिळवलेले जे मेटल्स असतात तर ते प्युअर मेटल नसतात, तर त्याला परत प्युरिफाय करण्यासाठी काही प्रोसेस यूज करतो. आणि त्या प्युअर मेटल मिळवण्यासाठी ज्या प्रोसेस यूज करतो, दॅट इज ऑल ओव्हर द प्रोसेस ऑफ द एक्सट्रॅक्शन ऑफ प्युअर मेटल्स फ्रॉम इट्स ओर्स अँड इट्स कंपाऊंड्स, दॅट इज द मेटलर्जी. त्यालाच आपण काय म्हणतो, मेटलर्जी असे म्हणतो. हे झालं तुमचं मेटलर्जी म्हणजे काय. मेटलर्जी लक्षात आलं तुम्हाला. तर मेटलर्जी म्हणजे काय, द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम ओर्स अँड देअर प्युरिफिकेशन फॉर द यूज इज कॉल्ड मेटलर्जी. आता आपल्याला पाहायचं आहे ऑकरन्स. काय पाहायचं या ठिकाणी, पुढचा पॉईंट आहे आपल्याला याचा ऑकरन्स. ऑकरन्स म्हणजे तो आपल्याला कुठे मिळतो, निसर्गात आपल्याला कुठे मिळतो ते आपल्याला पाहायचं आहे. आणि कोणत्या फॉर्ममध्ये मिळत असतो ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर पाहूया आपण ऑकरन्स ऑफ मेटलमध्ये काय सांगितलेलं आहे. तर ऑकरन्स ऑफ मेटलमध्ये पाहूया आपण, मेटल्स आर रिॲक्टिव्ह, डू नॉट ऑकर्स इन फ्री स्टेट. मोस्ट मेटल्स आर रिॲक्टिव्ह. आता मेटल हे जवळपास जास्तीत जास्त मेटल हे कसे असतात, रिॲक्टिव्ह असतात. रिॲक्टिव्ह म्हणजे काय, तर ते दुसऱ्या एलिमेंटसोबत, दुसऱ्या ॲटमसोबत, दुसऱ्या कंपाऊंडसोबत, दुसऱ्या कोणत्याही सबस्टन्ससोबत काय होतात, ते पटकन रिॲक्ट होतात आणि रिॲक्ट होऊन दुसरा कंपाऊंड तयार करतात. त्याला म्हणतो आपण ते कसे आहेत, मग हे रिॲक्टिव्ह आहेत. म्हणजे मोस्ट मेटल्स आर रिॲक्टिव्ह. पहा, मोस्ट मेटल्स बिईंग रिॲक्टिव्ह डू नॉट ऑकर इन नेचर इन द फ्री स्टेट. म्हणजे ते फ्री स्टेटमध्ये एकट्यामध्ये मिळत नाहीत. म्हणजे फेरस आहे, आयर्न आहे, तर तो आयर्न Fe मिळत नाही, तो Fe2O3 मध्ये मिळेल किंवा Fe2Cl3 याच्यामध्ये मिळेल. म्हणजे अशा पद्धतीने काय होईल, या ठिकाणी फेरस क्लोराईड, फेरस ऑक्साईड अशा फॉर्ममध्ये, फेरस सल्फाईड या फॉर्ममध्ये आपल्याला तो काय होऊ शकेल, या ठिकाणी मिळतो. तर या ठिकाणी अशा पद्धतीने मिळेल. म्हणून या ठिकाणी ते फ्री स्टेटमध्ये मिळत नाहीत. का नाहीत मिळत, कारण ते रिॲक्टिव्ह असतात. आलं लक्षात. त्याच्यानंतर बट दे आर फाउंड इन कंबाईन स्टेट. मग फ्री स्टेटमध्ये मिळत नाहीत, तर याच्या अपोजिटमध्ये, ऑन द अदर हँड, और याच्याच अपोजिटमध्ये कशाच्या फॉर्ममध्ये मिळतील, मग आपल्याला कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये मिळतात, कंपाऊंडच्या स्टेटमध्ये मिळतात. आत्ताच मी तुम्हाला कंपाऊंडचे फॉर्म सांगितले त्याचे. यामध्ये फॉर एक्झाम्पल फेरस ऑक्साईड असेल, फेरस क्लोराईड असेल, त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड असेल. म्हणजे हे जे काही सोडियम सल्फेट असेल, सोडियम कार्बोनेट असेल, सोडियम बायकार्बोनेट असेल, म्हणजे मेटल्स हे आपल्याला कशाच्या फॉर्ममध्ये मिळतात, कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये मिळतात, म्हणजेच कंबाईनच्या स्टेटमध्ये मिळतात. दॅट इज सच ॲज या ठिकाणी. मग कोणकोणत्या फॉर्ममध्ये मिळतात ते, ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये, मेटलचे ऑक्साईड, मेटलचे कार्बोनेट, मेटलचे सल्फाइड्स, मेटलचे नायट्रेट.
या फॉर्ममध्ये आपल्याला हे काय मिळतात या ठिकाणी नेचरमध्ये मेटल्स मिळतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काही मेटल्स, सम मेटल्स आर अनरिॲक्टिव्ह. अनरिॲक्टिव्ह म्हणजे रिॲक्ट होत नाहीत दुसऱ्या एलिमेंटसोबत, काय होत नाहीत दुसऱ्या कंपाऊंडसोबत किंवा दुसऱ्या कोणत्याही सबस्टन्ससोबत, त्याच्यावरती कोणत्याही एन्व्हायरमेंटमध्ये असणाऱ्या कोणत्याही कंपोनंट्सचा त्याच्यावरती इफेक्ट होत नाही. अशा प्रकारच्या मेटल्सला आपण काय म्हणतो अनरिॲक्टिव्ह मेटल, म्हणजे रिॲक्शन घडून न येणारे मेटल्स. The unreactive metals that are not affected by the air, water and other natural factors like. आता पहा या ठिकाणी म्हणजे अनरिॲक्टिव्ह मेटल हे काय असतात, आर नॉट म्हणजे त्याच्यावरती कशाचा इफेक्ट होत नाही, एअरचा इफेक्ट होत नाही. आता एअरमध्ये वेगवेगळे गॅसेस असतात, मग त्या एअरचाही इफेक्ट होत नाही त्याच्यावरती. त्याच्यानंतर वॉटरचा पण इफेक्ट होत नाही, H2Oचा पण इफेक्ट होत नाही त्या मेटलवरती, अनरिॲक्टिव्ह मेटलवरती. त्याच्यानंतर अदर नॅचरल फॅक्टर्स, आता दुसरे कोणतेही नॅचरल फॅक्टर असतील, फॉर एक्झाम्पल नेचरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स आहेत, त्या कोणत्याही फॅक्टरचा त्या मेटलवरती काय होत नाही इफेक्ट होत नाही. कोणत्या मेटलवरती इफेक्ट होत नाही, अनरिॲक्टिव्ह मेटलवरती काय होत नाही इफेक्ट होत नाही. मग ते मेटल कोणते, सच ॲज लाईक सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम. म्हणजे ह्या सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम हे मेटल कसे आहेत, अनरिॲक्टिव्ह आहेत, म्हणून याच्यावरती कशाचा इफेक्ट होत नाही, एअरचा, वॉटरचा आणि दुसऱ्या कोणत्याही नॅचरल फॅक्टरचा याच्यावरती इफेक्ट होत नाही. मग हे कोणत्या फॉर्ममध्ये मिळतील अनरिॲक्टिव्ह मेटल, तर ते फ्री स्टेटमध्ये मिळतात. लक्षात, म्हणजे या ठिकाणी काही मेटल्स रिॲक्टिव्ह आहेत, हायली रिॲक्टिव्ह आहेत, म्हणून ते फ्री स्टेटमध्ये मिळत नाहीत. तर काही मेटल्स हे कसे असतात, अनरिॲक्टिव्ह असतात, म्हणून ते आपल्याला फ्री स्टेटमध्ये मिळतात. आता याच्यामध्ये एक्झाम्पलही पाहिले आपण की अनरिॲक्टिव्ह मेटल कोणकोणते आहेत, म्हणजे त्याला नोबल मेटल असंही म्हणतो आपण. लक्षात, त्याला काय म्हणतो आपण, नोबल मेटल. दे आर दी नोबल मेटल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगते पहा, द कंपाऊंड्स ऑफ मेटल्स दॅट ऑकर्स इन अलॉंग विथ द इम्प्युरिटीज आर कॉल्ड द मिनरल्स. पहा या ठिकाणी आता तुम्हाला मिनरल्सची डेफिनेशन दिली. मिनरल्स म्हणजे काय, आपल्याला जे काही मेटल्स मिळतात ते कशापासून मिळतात, तर मिनरल्सपासूनच मिळतात. आता मिनरल्स म्हणजे काय, पहा या ठिकाणी द कंपाऊंड्स ऑफ द मेटल्स, द कंपाऊंड्स ऑफ द मेटल्स. तर आपण पाहतोय की मिनरल्स म्हणजे काय, व्हॉट इज द मिनरल्स. आता आपण पाहिलं की मेटल हे मोस्टली कशापासून मिळतात, मिनरल्सपासून मिळतात. आता मिनरल्स म्हणजे काय, द कंपाऊंड्स ऑफ मेटल्स. मेटलचे कंपाऊंड कोणकोणते, ऑक्साईडचे असतील मेटलचे कंपाऊंड, कार्बोनेटचे असतील, मेटल कार्बोनेट असेल, मेटल कार्बोनेट असेल, मेटल सल्फाईड असतील, मेटल नायट्रेट असतील. म्हणजे हे जे कंपाऊंड आहेत या कंपाऊंडसोबत आपल्याला नेचरमध्ये त्या कंपाऊंडसोबत काही इम्प्युरिटीज पण असतात. म्हणजे मेटलच्या ऑक्साईडसोबत, मेटलच्या कार्बोनेटसोबत, मेटलच्या सल्फाईडसोबत, मेटलच्या नायट्रेटसोबत हे जे कंपाऊंड आहेत या कंपाऊंडसोबत काय असतात, काही इम्प्युरिटीज असतात. ह्या इम्प्युरिटीज आणि मेटलचे कंपाऊंड हे कंबाईन होऊन काय मिळतं आपल्याला, मिनरल्स तयार होतात. काय मिळतात आपल्याला, मिनरल्स तयार होतात. पहा या ठिकाणी मग मिनरलची डेफिनेशन काय सांगितली, द कंपाऊंड्स ऑफ मेटल्स दॅट ऑकर्स इन द नेचर, दॅट ऑकर्स इन नेचर अलॉंग विथ इम्प्युरिटीज. म्हणजे इम्प्युरिटीच्या सोबत मेटलचे कंपाऊंड जेव्हा कंबाईन स्टेटमध्ये असतात किंवा एकत्र असतात, दे आर कॉल्ड द मिनरल्स. त्यालाच काय म्हणतो आपण, मिनरल्स म्हणतो. मिनरल्स लक्षात आलं तुम्हाला डेफिनेशन. चला ठीक आहे, आपण पुढचा पॉईंट घेऊया. आता पुढे काय सांगते ते पाहू. या ठिकाणी पहा, द मिनरल्स फ्रॉम विच ऑफ द मेटल्स कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली आर कॉल्ड ओर्स. आता या ठिकाणी मिनरल्स पासून आपण काय काढतोय, ओर्स एक्सट्रॅक्ट करतोय. काय म्हणते, मिनरल्स फ्रॉम विच द मेटल्स कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली आर कॉल्ड द मेटल ओर्स, आर कॉल्ड दी ओर्स. तर ओर्स कशापासून मिळाले या ठिकाणी पहा, मिनरल्स कशापासून बनलेले या ठिकाणी, ओर्स प्लस सम इम्प्युरिटीज. दीज आर दी इम्प्युरिटीज, सम इम्प्युरिटीज मीन्स गँग्यूज. त्यालाच आपण काय म्हणतो, गँग्यू म्हणतो. या ठिकाणी पहा, द ओर्स कंटेन मेनी टाईप ऑफ इम्प्युरिटीज सच ॲज. ओर्समध्ये काय काय असतात, ओर्समध्ये काय काय असतं, मेनी टाईप्स ऑफ इम्प्युरिटीज. कोणकोणते असतात मग, सॉईल असते, सँड अँड रॉकी सबस्टन्सेस. रॉकी सबस्टन्सेस दीज आर कॉल्ड दी ओर्स. त्यालाच आपण काय म्हणतो, ओर्स म्हणतो. आलं लक्षात. देन ठीक. तर आपल्याला या ठिकाणी मिनरल्सपासून काय मिळतो, ओर्स मिळतात. मिनरल्सपासून काय करतो आपण, एक्सट्रॅक्ट ओर्स करतो. कसे करतो पहा या ठिकाणी, द मिनरल्स फ्रॉम विच द metals can be separated economically are called the ores. Ores contain many types of impurities such as soil, sand
अँड रॉकी सबस्टन्सेस अलॉंग विथ मेटल कंपाऊंड. म्हणजे या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय ओर्स म्हणजे काय, ओर्स कशापासून मिळवतो आपण, मिनरल्सपासून ओर्स मिळवतो. ओर्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतात. इम्प्युरिटीज कोणकोणत्या आहेत मग, सॉईल, सँड आणि रॉकी सबस्टन्स असतात. कशासोबत असतात, तर मेटलच्या कंपाऊंड सोबत रॉकी सबस्टन्स असतात. म्हणजे या ठिकाणी ओर्सची डेफिनेशन कळाली तुम्हाला. अगोदर मिनरल्स म्हणजे काय हे समजलं, मिनरल्सच्या नंतर ओर्स म्हणजे काय हे समजलं, त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, पुढे पाहूया आपण काय सांगतं ते. दीज इम्प्युरिटीज आर कॉल्ड, आता ह्या इम्प्युरिटीज कोणकोणत्या, सॉईल, सँड अँड रॉकी सबस्टन्स. ह्या इम्प्युरिटीजला काय म्हणतो आपण, गँग्यूज म्हणतो. या ठिकाणी सॉईल, सँड अँड रॉकी सबस्टन्सेस, दीज आर दी गँग्यू. आता गँग्यू प्लस मेटल कंपाऊंड्स वी गेट द ओर्स. गँग्यू प्लस मेटल कंपाऊंड्स वी गेट द काय या ठिकाणी ओर्स. तर या ठिकाणी मेटल कंपाऊंड्स आणि गँग्यू याच्यापासून आपल्याला ओर्स मिळतो. त्याच्यानंतर पुढे पाहूया आपण काय सांगते ते. मेटल्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम देअर ओर्स बाय मीन्स व्हेरियस मेथड्स ऑफ सेपरेशन. आता या ओर्सपासून आपल्याला गँग्यू वेगळा करायचा आहे आणि मेटल वेगळा करायचा आहे. काय करायचं या ठिकाणी, या ओर्सपासून आपल्याला गँग्यू हा वेगळा करायचा आहे आणि मेटल वेगळा करायचा आहे. पण मेटल या ठिकाणी पहा, आता गँग्यू द प्युअर सबस्टन्स ऑफ ओर्स. आता प्युअर सबस्टन्स, ओर्स कशाला म्हणतो, फक्त ओर्स कशाला म्हणतो, तर काही इम्प्युरिटीज असतात आणि काही मेटलचे कंपाऊंड असतो. तर प्युअर ओर कसा असतो, ओनली आता या ठिकाणी प्युअर स्टेट ऑफ ओर्स मेटलर्जी. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याला प्युअर मेटल जर मिळवायचा असेल तर तो प्युअर ओर्सपासून मिळवला जातो. म्हणजेच काही इम्प्युरिटीज याच्या काय केल्या जातात, या ओर्समधल्या इम्प्युरिटीज काढून टाकल्या जातात. कोणत्या, सँड, सॉईल अँड रॉकी सबस्टन्स. हे रॉकी सबस्टन्स काय केले जातात, या ठिकाणी आपण हे काय करतो, काढून टाकतो आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळतो, प्युअर ओर मिळतो, प्युअर मेटल कंपाऊंड मिळतो. आणि त्या प्युअर मेटल कंपाऊंडला काय म्हणतो आपण, ओर्स म्हणतो. आणि त्या प्युअर मेटल कंपाऊंडपासूनच आपल्याला काय करायचं पहा, काय सांगितलं या ठिकाणी, द मेटल्स कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम देअर ओर्स बाय मीन्स ऑफ व्हेरियस मेथड ऑफ सेपरेशन. देन द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स इन अ प्युअर स्टेट ऑफ ओर्स. म्हणजे मेटल आपल्याला कशापासून काढायचे, प्युअर ओर्सपासून आपल्याला मेटल्स एक्स्ट्रॅक्ट करायचे. आणि एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड यूज केल्या जातात. त्या कोणकोणत्या आहेत पाहूया आपण. ओर्स आर टेकन आउट फ्रॉम द माइन. ओर्स कुठून मिळतात आपल्याला, हे ओर्स कुठून मिळतात, तर माईनपासून मिळतात. माईनपासून काय काय मिळतं, मिनरल्स मिळतात. मिनरल्सपासून ओर्स मिळतात, गँग्यू मिळतात. आणि ह्या प्युअर ओर्सपासून आपल्याला काय मिळतं, मेटल मिळतो. म्हणजे या ठिकाणी आपण गँग्यू वेगळा करतो. पहा या ठिकाणी ओर्स आर टेकन आउट फ्रॉम द माइन्स अँड द गँग्यू इज युजली सेपरेटेड फ्रॉम द ओर्स ॲट द साईट इटसेल्फ बाय व्हेरियस मेथड. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मिनरल्स आहेत, या मिनरल्सपासून गँग्यू, मिनरल्सपासून, मिनरल्स म्हणजे काय तर ओर्स आणि गँग्यू. या गँग्यूपासून मिनरल्सपासून गँग्यू वेगळा केला आणि ओर्स वेगळा केला. ओर्स वेगळा केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी प्युअर ओर्स मिळाला. काय मिळालं या ठिकाणी, प्युअर ओर मिळाला. या प्युअर ओरपासून आपल्याला प्युअर मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. प्युअर मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. मग प्युअर मेटल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या मेथड यूज कराव्या लागतात. आणि वेगवेगळ्या जेव्हा मेथड यूज करतो प्युअर मेटल मिळवण्यासाठी, या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, मेटलर्जी म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण या ठिकाणी मेटलर्जी म्हणतो. मेटलर्जीची प्रोसेस. आता या ठिकाणी आपण पाहिलं की नेमकं मेटलर्जी म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. तर मेटलर्जी म्हणजे काय, तर प्युअर मेटल मिळवणं. कशापासून मिळवणं, त्याच्या ओर्सपासून मिळवणं. पण ओर्स कुठून मिळवला जातो, तर त्याच्या मिनरल्सपासून मिळवला जातो. आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी ही जी काही होल प्रोसेस आहे प्युअर मेटल मिळवण्यासाठी, जी काही आपण प्रोसेस करतो विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजीपासून, म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा हेल्प घेऊन आपण काय करतो, या ठिकाणी काय करतो, प्युअर मेटल मिळवतो. या पूर्ण प्रोसेसला आपण काय म्हणतो, या होल प्रोसेसला काय म्हणतो आपण, मेटलर्जी असे म्हणतो. आलं लक्षात. या नोट्स काय करा, पॉज करून लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. आत्ता काय पाहिलं की मेटलर्जी म्हणजे काय. आता आपल्याला पाहिजे विच इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ मेटलर्जी. मेटलर्जीचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे, तर मेटलर्जीचं बेसिक प्रिन्सिपल आहे की प्युअर मेटल काय करणं, आपल्याला मिळवणं. म्हणजेच द प्युअर मेटल इज ऑब्टेन्ड. प्युअर मेटल मिळवायचं आहे, पण कशापासून मिळवायचं आहे आपल्याला, फ्रॉम दी ओर्स. त्याच्या ओर्सपासून मिळवायचं आहे. म्हणजे मेटलर्जी म्हणजे काय हे आपल्याला माहीत झालं, पण त्याचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे, तर आपल्याला मेटल काय करायचं आहे, प्युअर मेटल मिळवायचं आहे. प्युअर मेटल इज ऑब्टेन्ड फ्रॉम द ओर्स.
म्हणजे त्याच्या ओर्सपासून आपल्याला त्याचा प्युअर मेटल मिळवायचा आहे. अँड प्युअर मेटल्स फ्रॉम द ओर्स बाय द फॉलोइंग स्टेजेस. खाली तुम्हाला काही स्टेजेस दिले आहेत. मेटल प्युअर कसा मिळवतात, कसा मिळवला जातो त्याच्या ओर्सपासून, हे आपल्याला काही मेथड दिले आहेत, त्या स्टेजेस दिले आहेत. त्या स्टेजेस आपण पाहूया. पहिली मेथड आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. फक्त मिनरल्सपासून आपल्याला प्युअर ओर्सच मिळवायचं आहे. दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स, त्याला म्हणतो आपण. म्हणजे मिनरल्स घेतला, मिनरल्सपासून आपल्याला काय मिळवायचं आहे, फक्त ओर्स मिळवायचा आहे. प्युअर ओर्सच असला पाहिजे. म्हणजे कंपाऊंड्स, मेटलचा कंपाऊंड आणि थोड्याफार इम्प्युरिटीज, म्हणजे दॅट इज द ओर्स, त्याला आपण ओर्स म्हणणार. म्हणजे त्याला आपण म्हणतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. म्हणजे अगोदर आपल्याला मिनरल्स आहे, त्या मिनरल्सपासून ओर्स मिळवायचा आहे. दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. त्यालाच आपण काय म्हणतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स म्हणतो. म्हणजे या ठिकाणी हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स कोणकोणत्या मेथडने मिळवल्या जातो, म्हणजे ओर कोणकोणत्या मेथडने मिळवला जातो. तर ओर्स हा कोणकोणत्या मेथडने मिळवतात. तर पहिली मेथड आहे सेपरेशन ऑफ ग्रॅव्हिटेशन, बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनची एक मेथड आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनच्या मेथडने काय केलं जातं, सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनच्या मेथडने काय केलं जातं, ओर्स मिळवला जातो. कशापासून, मिनरल्सपासून. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे ओर्स मिळवण्याची, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. मॅग्नेटच्या सहाय्याने फक्त ओर्स मिळवला जातो. कशापासून, मिनरल्सपासून. त्याच्यानंतर तिसरी मेथड आहे फ्रोथ फ्लोटिंग मेथड. फ्रोथ फ्लोटिंग मेथड म्हणजे फोम तयार केला जातो, म्हणजे फेस तयार केला जातो, साबणाचा फेस तयार केला जातो आणि त्या साबणीच्या फेसवरती, बबल्सवरती ओर्स काय होतात, या ठिकाणी वरती येतात, इम्प्युरिटीज वरती येतात आणि ओर्स खाली राहतात. म्हणजे ही झाली फोर्थ फ्लोटिंग मेथड. आणि चौथी आहे लिचिंग मेथड. म्हणजे आपल्याला ओर्स हे कोणकोणत्या मेथडने मिळवता येतात, 4 मेथडने मिळवता येतात. कोणकोणत्या, मॅग्नेटिक ग्रॅव्हिटेशन सेपरेशन मेथड, त्याच्यानंतर मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, फ्रोथ फ्लोटिंग मेथड आणि लिचिंग मेथड. अशा 4 मेथडनी आपल्याला काय मिळवता येतो, ओर्स मिळवता येतो. त्याच्यानंतर आता सेपरेशन, ग्रॅव्हिटेशन सेपरेशन मेथडमध्ये पण 2 मेथड आहेत. ग्रॅव्हिटेशन 2 प्रकारे, ग्रॅव्हिटीच्या डिपेंडमध्ये काय केलं जातात, 2 मेथडने यूज केले जातात. एक म्हणजे पहिली आहे विल्फ्रे टेबल मेथड ग्रॅव्हिटेशन बेस्ड मेथडमध्ये, आणि दुसरी आहे हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला, आता आपल्याला ओर्स मिळवण्यासाठी एवढ्या मेथड आपल्याकडे अवेलेबल आहेत. लक्षात, 4 मेथड आहेत. त्या 4 मेथडमध्येही ग्रॅव्हिटेशनमध्ये आणखीन 2 मेथड आहेत. एक म्हणजे विल्फ्रे टेबल मेथड आहे आणि दुसरी आहे हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. ही एक मेथड आहे. आलं लक्षात. ही झाली पहिली मेथड, कशाची, ओर्स मिळवण्याची. आता ओर्सच्या पुढची प्रोसेस आहे मेटल कंपाऊंड. त्याच्यापासून मेटल कसे मिळवले जातात, ओर्सपासून. आपल्याला ओर्स मिळाला, इथे या स्टेजमध्ये ओर्स मिळाला. दुसऱ्या स्टेजमध्ये आपल्याला मेटल मिळवायचं आहे. दुसऱ्या मेथडमध्ये काय मिळवायचं आहे, मेटल मिळवायचं आहे. आता या ठिकाणी मेटल कसा मिळवायचा, पहा, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो त्याला आपण, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. आता मेटल मिळवण्यासाठी पण 2 प्रोसेस आहेत, जवळपास 3 प्रोसेस आहेत मेटल मिळवण्यासाठी. कोणकोणते आहेत पहा, एक्स्ट्रॅक्शन ऑफ रिॲक्टिव्ह मेटल. आता मेटल हे काही रिॲक्टिव्ह आहेत, आपण सिरीज पाहिलेली मेटलच्या रिॲक्टिव्हिटीची. कोणकोणती सिरीजमध्ये कोणकोणते मेटल असतात, हायली रिॲक्टिव्ह मेटल, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल आणि लो रिॲक्टिव्ह मेटल. लक्षात, म्हणजे हे 3 मेटल जर त्याच्या आपल्याला ओर्सपासून किंवा मिनरल्सपासून जर प्युअर मेटल मिळवायचे असतील तर अशा त्याच्या 3 मेथड आहेत. त्यामध्ये पाहूया आपण कोणते, एक्स्ट्रॅक्शन ऑफ रिॲक्टिव्ह मेटल, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल आणि एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटल. असे 3ही मेटल मिळवण्यासाठी वेगवेगळ्या मेथड आहेत. तर हायली रिॲक्टिव्ह असणारे मेटल जे आहेत हे कोणत्या मेथडने मिळवले जातात, पहा या ठिकाणी 2 मेथड आहेत. हायली रिॲक्टिव्ह मेटल मिळवण्यासाठी 2 मेथड आहेत. पहिली म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईड ओर, म्हणजेच फक्त बॉक्साईड ओरपासून फक्त आपल्याला बॉक्साईड ओरच मिळवायचे आहे, लक्षात. आणि त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे इलेक्ट्रोलॅटिक रिडक्शन ॲल्युमिना, इलेक्ट्रोलॅटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. म्हणजे आपल्याला रिॲक्टिव्ह मेटल हे 2 मेथडने मिळवले जातात. पहिलं म्हणजे बॉक्साईड ओर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईड ओर, आणि दुसरी मेथड आहे इलेक्ट्रोलॅटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. म्हणजे हे 2 मेटल ॲल्युमिनियम कसा मिळवला जातो, तर ह्या 2 मेथडने मिळवला जातो, लक्षात. म्हणजे बॉक्साईड खडकापासून, जो खडक असतो त्या खडकापासून आपल्याला बॉक्साईडचा ओर्स मिळवला जातो. म्हणजे ॲल्युमिनियमचे कंपाऊंड मिळवले जातात. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मेथडमध्ये फक्त ॲल्युमिनियम ऑक्साईडच मिळवला जातो आणि त्याच्यानंतर प्युअर मेटल मिळवलं. त्याच्यानंतर पहा आता ह्या ठिकाणी दुसरी मेथड आहे मॉडरेटली, म्हणजे मीडियम रिॲक्टिव्ह असणारे मेटल कसे आपल्याला मिनरल्सपासून किंवा ओर्सपासून आपल्याला वेगळे करता येतात. मेटल कसे वेगळे करता येतात, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल.
या ठिकाणी एक पहिली मेथड आहे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेथड आपल्याला मेटल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी. पहिली मेथड आहे रोस्टिंग मेथड आणि दुसरी आहे कॅल्सिनेशन मेथड. रोस्टिंग म्हणजे भाजणे आणि कॅल्सिनेशन म्हणजे या ठिकाणी त्याला काय करणं, या ठिकाणी एक हीट देऊनच त्याच्यामध्ये काय केलं जातं, या ठिकाणी कॅल्सिनेशन प्रोसेस केली जाते. लक्षात, म्हणजे अशा पद्धतीनं रोस्टिंग मेथड आणि कॅल्सिनेशन मेथड हे या मेथडने कोणते मेटल्स एक्स्ट्रॅक्ट केले जातात, तर मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल एक्स्ट्रॅक्ट केले जातात. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तिसरी मेथड पाहिजे आपल्याला मेटल एक्स्ट्रॅक्ट करण्याची, ते आहेत लेस रिॲक्टिव्ह मेटल. लेस रिॲक्टिव्ह मेटल हे कशा पद्धतीनं एक्स्ट्रॅक्ट केले जातात, तर हे आपल्याला या ठिकाणी इथे काही दुसऱ्या मेथड नाही आहेत, त्याच्या काही सोप्या मेथड आहेत. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या मेथड कोणत्याही दिलेल्या नाहीत, फक्त आपल्याला लेस रिॲक्टिव्ह मेटल हे कसे वेगळे केले जातात त्याच्या सोप्या पद्धती असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काही मेथड दिलेल्या नाहीत. त्याच्यानंतर आहे रिफायनिंग, शेवटची तिसरी मेटल म्हणजे प्युअर मेटल मिळवण्यासाठी तिसरी मेथड आहे रिफायनिंग ऑफ मेटल्स. पण ऑन केलं होतं तुम्ही. रिफायनिंग ऑफ मेटल्स. 10 मिनिटं जॉईन व्हा, जे झूमला अटॅच आहे कनेक्ट आहे त्यांनी. रिफायनिंग ऑफ मेटल्स. आता रिफायनिंग ऑफ मेटल्स म्हणजे काय, तर आपल्याला मेटल प्युअर मेटल मिळालेलं नाही, फक्त आपल्याला काय मिळालं आहे, मेटल ऑक्साईड्स मिळालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण एवढ्या ज्या प्रोसेस केल्या आहेत, कुठपर्यंत केल्या या प्रोसेस, एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस रिॲक्टिव्ह मेटलपर्यंत ज्या आपण केलेल्या आहेत मेथड, या मेथडपर्यंत आपल्याला काय मिळालेलं आहे, फक्त मेटलचे ऑक्साईड्स मिळालेले आहेत. काय मिळालेले आहेत आपल्याला या ठिकाणी, मेटल ऑक्साईड. मेटल ऑक्साईड मिळालेला आहे. मग हा मेटल ऑक्साईड फक्त याच्यापासून मेटलच मिळवायचा आहे, एक सेपरेट मेटल आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला तिसरी मेथड आहे रिफायनिंग ऑफ मेटल्स. म्हणजे जसं आपण पाहतो की ऑइल रिफाईन केलं जातं, वेगवेगळे प्रोडक्ट काय केले जातात, रिफाईन केले जातात, वॉश केले जातात आणि प्युअर सबस्टन्स आपण मिळवला जातो. तसंच आपल्याला मेटलला काय करायचं या ठिकाणी, रिफायनिंग करायचे थर्ड मेथडमध्ये, तेव्हा आपल्याला कुठेतरी प्युअर मेटल मिळतो. आपण पाहिलं की मेटलर्जीचे जे काही बेसिक प्रिन्सिपल आहेत, ते बेसिक प्रिन्सिपल म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, बेसिक प्रिन्सिपल कोणतं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, प्युअर मेटल मिळवणं हेच बेसिक प्रिन्सिपल आहे कशाचं, मेटलर्जीचं. आणि ते प्युअर मेटल कोणकोणत्या मेथडपासून मिळवले जातात, तर 3 मेथडपासून मिळवले जातात. पहिली मेथड आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स आणि तिसरं आहे रिफायनिंग ऑफ मेटल्स. या 3 मेथडने मिळवले जातात. याच्यामध्येही कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेथड्स ओर्समध्ये जवळपास 4 मेथड आहेत. एक म्हणजे सेपरेशन, ग्रॅव्हिटेशन सेपरेशन मेथड बेस्ड ऑन मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, फोर्थ फ्लोटिंग मेथड आणि लीचिंग मेथड. ह्या 4 मेथडने आपण ओर्स मिळवतो. लक्षात, या ठिकाणी पॉज करा, काय करा, नोट्स ह्या लिहून घ्या पॉज करून. हां, नाऊ लिसन. बेसिक प्रिन्सिपल ऑफ द मेटलर्जी, सेपरेशन ऑफ द metals is obtained from the ores by the following stages. First stage we will see here, first stage concentration of ores. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं की पहिली मेथड पाहिजे आपल्याला की कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स, मेटल सेपरेट करण्यासाठी पहिली मेथड आपल्याला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. मध्ये पाहूया आपण, द प्रोसेस ऑफ सेपरेशन गँग्यू फ्रॉम द ओर्स इज कॉल्ड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. म्हणजे या ठिकाणी काय आपल्याला या प्रोसेसमध्ये काय करायचं आहे, या प्रोसेसमध्ये ओर्स पासून कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स, ओर्सचं कॉन्सन्ट्रेशन मिळवायचं, म्हणजे नेमका प्युअर ओर मिळवायचा आपल्याला. मग प्युअर ओर मिळवण्यासाठी काय करायचं आपल्याला, या ओर्सपासून गँग्यू वेगळा करायचा. गँग्यू म्हणजे काय, व्हॉट इज द गँग्यू, गँग्यू मीन्स सम इम्प्युरिटीज विच इज द इम्प्युरिटीज सच ॲज अ सॉइल, देन सँड अँड रॉकी पार्टिकल्स, रॉकी सबस्टन्स. These impurities extract from its ores. ह्या ओर्सपासून आपल्याला ह्या इम्प्युरिटीज वेगळ्या करायच्या आणि वेगळ्या केल्याच्या नंतर राहिलेला पार्ट कोणता असतो, प्युअर कॉन्सन्ट्रेटेड ओर्स राहतो. लक्षात, प्युअर कॉन्सन्ट्रेटेड ओर मिळतो. आता प्युअर कॉन्सन्ट्रेटेड ओर कशाचा मिळेल मग, तर हा डिझायरेबल एक मेटल असेल. कोणता मेटल असू शकतो मग त्याच्यामध्ये, नेमका मिनरल कोणता घेतलेला आहे त्या मिनरलवरती डिपेंड राहतं. मिनरलवरती डिपेंड काय राहतं की नेमकं त्या मिनरलमध्ये कोणत्या मेटलचं प्रमाण जास्त आहे, म्हणजे कोणता मेटल हा जास्त प्रमाणात आहे त्या मिनरलमध्ये, ते आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी म्हणजेच डिझायरेबल मेटल. म्हणजे एक्स्ट्रॅक्शन करतो आपण, कॉन्सन्ट्रेटेड ओरचं एक्स्ट्रॅक्शन करतो, पण कॉन्सन्ट्रेटेड ओरचं एक्स्ट्रॅक्शन करत असताना या ठिकाणी आपल्याला मेटल कोणतं आहे, ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त असेल तर ॲल्युमिनियमच वेगळा केला जातो, जर फेरसचा असेल तर फेरस वेगळा केला जातो. दॅट इज द डिझायरेबल मेटल.
आता या ठिकाणी आपण काय करतो, डिझायरेबल मेटल आणि गँग्यू सेपरेट करण्यासाठी, हे सेपरेट करण्यासाठी नेमक्या मेथड कोणकोणत्या यूज करायच्यात आणि हे कशावर डिपेंड राहतं. आपल्याला आता या ठिकाणी काय करायचं आहे, गँग्यू वेगळा करायचा आहे आणि कॉन्सन्ट्रेटेड ओर्स वेगळा करायचा आहे. कशापासून, ह्या ओर्सपासून. हा ओर्स कुठून मिळवला आपण, मिनरल्सपासून मिळवलेला आहे. कशापासून मिळवलेला आहे हा ओर्स, मिनरलपासून मिळवलेला आहे ओर. या मिनरलपासून आपण ओर मिळवला, पण ओर्समध्ये पण काय असतात, काही इम्प्युरिटीज असतात. मग त्या इम्प्युरिटीज कोणकोणत्या, गँग्यू आहे आणि काही काय आहे या ठिकाणी, कॉन्सन्ट्रेटेड ओर आहे. म्हणजे या ठिकाणी आता हे नेमकं आपल्याला हे वेगळं करण्यासाठी, हे जे वेगळं करायचं आहे आपल्याला, हे सेपरेट करायचं आहे, काय, गँग्यू आणि कॉन्सन्ट्रेटेड ओर वेगळा करायचा आहे. मग हे नेमकं कशावर डिपेंड राहतं, वेगळं करायचं तर कशावरून वेगळं करायचं, आपण कोणती मेथड यूज करायची, विच इज द मेथड वी आर युझिंग फॉर सेपरेशन ऑफ द कॉन्सन्ट्रेटेड ओर अँड गँग्यू. देन फर्स्ट मेथड आहे या ठिकाणी पहा, दिस इज अ डिपेंड अपॉन, या ठिकाणी दिस मेथड इज डिपेंड अपॉन, म्हणजे ही सेपरेशनची मेथड कशावर डिपेंड राहते, तर डिपेंड कशावर राहते, तर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीवरती. कशाच्या फिजिकल प्रॉपर्टीवरती, या मेटलच्या फिजिकल प्रॉपर्टीवरती डिपेंड राहते. लक्षात, दिस मेथड इज डिपेंड अपॉन, दिस मेथड इज डिपेंड अपॉन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स प्रेझेंट इन द ओर्स अँड गँग्यू. म्हणजे या ठिकाणी या ओर्समध्ये कोणत्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत या मेटलच्या आणि कोणत्या प्रकारचा गँग्यू प्रेझेंट आहे, किती प्रमाणात गँग्यू प्रेझेंट आहे या ओर्समध्ये, यावर डिपेंड काय राहतं, याचं सेपरेशन डिपेंड राहतं, या दोघांचं सेपरेशन डिपेंड राहतं. देन सेकंड मेथड कोणती आहे, इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन. आता नेमकं आणखी कशावर डिपेंड राहतं सेपरेशन करणं, हे सेपरेशन करणं कशावर डिपेंड राहतं, तर सेकंड मेथड आहे पहा या ठिकाणी, रिॲक्टिव्हिटी ऑफ मेटल्स. आता मेटलची सिरीज पाहिलेली आपण, रिॲक्टिव्हिटीची सिरीज पाहिलेली, त्यामध्ये आपलं पाहिलं होतं की टॉपला, सिरीजमध्ये टॉपला कोणते मेटल्स असतात, हायली रिॲक्टिव्ह मेटल. त्याच्या खाली कोणते राहतात, बिलो, म्हणजे सिरीजमध्ये बिलोमध्ये कोणते असतात, रिॲक्टिव्ह मेटलच्या बिलो कोणते असतात, मीडियम, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल. त्याच्यानंतर मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटलच्या बिलोमध्ये कोणते राहतात, तर लो रिॲक्टिव्ह मेटल. आणि त्याच्या शेवटी बॉटमला सिरीजमध्ये कोणते मेटल राहतात, तर लो रिॲक्टिव्ह मेटल, व्हेरी लो रिॲक्टिव्ह मेटल, म्हणजेच नोबल मेटल. लक्षात, म्हणजे या ठिकाणी आपल्याला कॉन्सन्ट्रेटेशन ऑफ ओर्स आणि गँग्यू जर सेपरेशन करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज लक्षात घ्याव्या लागतात आणि कोणत्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे ते घ्यावं लागतं लक्षात. आणि दुसरे म्हणजे त्याची रिॲक्टिव्हिटी ही लक्षात घ्यावी लागते. लक्षात, म्हणजे मेटलची रिॲक्टिव्हिटी आणि त्याच्यानंतर फॅसिलिटी अवेलेबल फॉर द प्युरिफिकेशन, म्हणजे आपल्याकडं नेमक्या फॅसिलिटीज कोणत्या आहेत, प्युरिफिकेशनच्या प्रॉपर्टीज फॅसिलिटीज कोणकोणत्या आहेत यावरही डिपेंड राहतं. म्हणजे आपल्याकडे मेथड कोणकोणत्या अवेलेबल आहेत यावर काय डिपेंड राहतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स आणि गँग्यू सेपरेट करणं कशापासून, या ओर्सपासून, हे आपल्याला या ठिकाणी डिपेंड राहतं. तर या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल पहा या ठिकाणी, हाऊ एव्हर एक्झॅक्ट वे to be based upon the physical properties of the metals present in the ores and the gangyu, and it also depends upon the reactivity of the metals and the facility available for the purification. Then various factors that could be responsible for the environmental pollution are also considered. आपण सगळं हे जे काही करतो, हे सेपरेशन करतो, पण याच्यामध्ये याचाही विचार केला जातो की इन्व्हायरमेंटला याच्यापासून काही धोका तर नाही ना, काही गॅसेस याच्यातून बाहेर पडत तर नाहीत ना, म्हणजे इन्व्हायरमेंटल पोल्युशन तर घडून येणार नाही ना जर आपण ह्या मेथड जर केल्या तर. ह्याही काय केलं जातं या ठिकाणी, हे पण या ठिकाणी आपल्याला हे रेस्पॉन्सिबल, म्हणजे ह्याही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. अँड सम जनरल मेथड्स फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स आर ॲज फॉलोज. तर आपल्याला या ठिकाणी काही जनरल मेथड आहेत, त्या मेथड आपल्याला या ठिकाणी पाहायच्यात. कोणकोणत्या मेथड आपण पाहिल्या होत्या, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्ससाठी 4 मेथड आपण पाहिलेल्या आहेत या ठिकाणी पाहायच्यात आपल्याला. तर कोणकोणत्या पाहायच्यात या ठिकाणी आपल्याला पाहायच्यात, या ठिकाणी सेपरेशन ऑफ बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन, म्हणजे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन ही एक मेथड पाहिजे. त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये या ठिकाणी पहा, सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन, आणि याच्यामध्ये 2 मेथड आहेत सेपरेशन ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये, विलफ्ले टेबल मेथड आणि हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. तर आपण या ठिकाणी पुढच्या पॉईंटमध्ये लगेच आपण या ठिकाणी पाहतोय की सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशनमध्ये विलफ्ले टेबल मेथड. कॉन्सन्ट्रेटेड ओर्समध्ये आपल्याला पाहायचं आहे सेपरेशन ऑफ बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. सेपरेशन ऑफ बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती डिपेंड असणारी ही मेथड आहे. फॉर एक्झाम्पल, आता का डिपेंड आहे हे आपण पाहूया. आपण या ठिकाणी सेपरेशन ग्रॅव्हिटेशन बेसवर का आहे, तर पहा या ठिकाणी काय सांगते पहा, हेवी पार्टिकल्स ऑफ ओर्स कॅन बी इझिली सेपरेटेड. हेवी पार्टिकल्स म्हणजे जड पार्टिकल्स
आपण काय करू शकतो, इझिली काय करतो, सेपरेट करू शकतो. एक साधी मेथड आहे, तुम्हाला माहिती आहे. आपण शेतामध्ये जे पूर्वी धान्य काढलं जायचं, त्याला धान्य काढल्याच्या नंतर त्याला उधळलं जायचं. दॅट इज द वन टाईप ऑफ ग्रॅव्हिटेशन बेस्ड मेथड. ती एक प्रकारची धान्य सेपरेट करण्याची काय एक ग्रॅव्हिटेशन बेस्ड मेथड आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो, हवा आली की त्याच्यातून लाईट पार्टिकल्स काय होतात, लाईट असणारे पार्टिकल्स हे हवेबरोबर पुढे निघून जातात, पण वेट असणारे हेवी पार्टिकल्स काय होतात या ठिकाणी, त्या ठिकाणी खाली पडतात. म्हणजे या ठिकाणी इट इज द ग्रॅव्हिटेशन बेस्ड मेथड. म्हणजे तशा प्रकारचीच एक मेथड आहे. या ठिकाणी काय करायचं आपल्याला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्सचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कशापासून, ओर्सपासून काय करायचं, वेगळं करायचं. म्हणजे या ठिकाणी हेवी पार्टिकल्स ऑफ ओर्स म्हणजे जड पार्टिकल्स, ओरचे जड पार्टिकल्स कॅन बी इझिली सेपरेटेड फ्रॉम द लाईट पार्टिकल्स. म्हणजे हलक्या पार्टिकल्सपासून ओरच्या हलके पार्टिकल्स, म्हणजे ओर्सला काय केलं जातं, क्रश केलं जातं. क्रश कशा करतात, ग्राइंड मिलमध्ये टाकल्या जातात. ग्राइंड मिलमध्ये त्याला, म्हणजे आपण पिठाची गिरणी माहिती आहे तुम्हाला, दळण कसं दळलं जातं, तशा पद्धतीनं ग्राइंड मिल असते. ओर्स काय करण्यासाठी, ग्राइंड करण्यासाठी. ओर्स ग्राइंड केलं जातं. ग्राइंड केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय राहतात मग, कॉन्सन्ट्रेटेड ऑफ ओर्समध्ये काय असतं, कॉन्सन्ट्रेटेड ऑफ ओर्स आणि गँग्यू पार्टिकल्स. गँग्यू पार्टिकल्स इज अ लाईट पार्टिकल्स, म्हणजे ते लाईट असतात, म्हणजेच हलके असतात, वजनाने हलके असतात. मग गँग्यू पार्टिकल्स म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ऑफ ओर्स कसं असतात, मग या ठिकाणी हे हेवी असतात. मग या ठिकाणी काय, ग्रॅव्हिटेशन बेस्ड मेथडमध्ये द हेवी पार्टिकल्स ऑफ ओर्स कॅन बी इझिली सेपरेटेड फ्रॉम द लाईट पार्टिकल्स ऑफ गँग्यूचे लाईट पार्टिकल्स बाय द ग्रॅव्हिटेशन मेथड. म्हणजे ग्रॅव्हिटेशन मेथडने, जसं तुम्हाला सांगितलं की शेतामध्ये आपण धान्य काढल्याच्या नंतर पूर्वी काय केलं जायचं, आता काही मळणी यंत्र आल्यामुळे किंवा हॉलर आल्यामुळे काय केलं जातात, डायरेक्ट मशीनमध्ये टाकून वेगळं केलं जातं. पण पूर्वी तसं नव्हतं. काय करायचे की धान्य पूर्ण वेगळं करण्यासाठी आपल्याला ही एक टेबलवरती, उंच टेबलवरती उभं राहून उधळलं जायचं. लाईट पार्टिकल्स काय व्हायचे, निघून जायचे हवेच्याद्वारे, आणि जड असणारे जे काही सीड्स असतात ते खाली पडायचे, म्हणजे सेपरेट व्हायचं. लाईक दॅट. त्याच्यासारखंच आहे. त्यामध्ये पहिली मेथड पाहिजे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशनवरती, विल्फ्रे टेबल मेथड. म्हणजे एक प्रकारचा टेबल यूज केला जातो याच्यामध्ये, आणि त्या टेबलमध्ये काय केल्या जातात, रिफिल्स यूज केल्या जातात. काय केल्या जातात या ठिकाणी, रिफिल्स. या ठिकाणी अशा रिफिल्स यूज केल्या जातात. रिफिल्स म्हणजे एक प्लँक राहतात. प्लँक म्हणजे फळ्या. याच्यामध्ये अशा टेबलमध्ये अशा फळ्या, आपली सीडी कशी असते तशा पद्धतीनं वन बाय वन स्टेप बाय स्टेप अशा ठेवल्या जातात. या ठिकाणी प्लेस केल्या जातात टेबलला, आणि टेबलला प्लेस केल्याच्या नंतर पाहूया आपण या ठिकाणी विल्फ्रे टेबल. इन दिस मेथड ऑफ सेपरेशन, द विल्फ्रे टेबल मेथड इज मेड बाय फिक्स अ नॅरो अँड थिन वुडन रिफिल्स. काय या ठिकाणी, रिफिलची स्पेलिंग या ठिकाणी पाहूया आपण. या ठिकाणी थिन वुडन प्लँक्स ऑफ रिफिल्स. तर या ठिकाणी इन दिस मेथड ऑफ सेपरेशन, विल्फ्रे टेबल मेथड इज मेड बाय फिक्सिंग अ नॅरो अँड थिन वुडन रिफिल्स इन्क्लाइन सरफेस म्हणजे तिरप्या ठेवल्या जातात. रिफिल्स कशा ठेवल्या जातात, या ठिकाणी तिरप्या ठेवल्या जातात, आणि थिन वुडन असतात. थिन म्हणजे एक प्रकारची फळीच असते, जशा फळ्या आपण पाहतो, लाकडी फळे, तशा पद्धतीने या ठिकाणी काय केल्या जातात, तिरप्या ठेवल्या जातात. तिरप्या ठेवल्याच्या नंतर द टेबल इज केप्ट व्हायब्रेटिंग कंटिन्युअसली. powder ore obtained from the lump of ores using a ball mill is poured on the table, and stream of water is also released from the upper side. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपण काय केलं, रिफिल्स या ठिकाणी इन्क्लाइन लावल्या, तिरप्या लावल्या, जशी आपण सीडी लावतो तशा पद्धतीने लावलेल्या आहेत या ठिकाणी टेबलला, आणि हा टेबल कंटिन्युअस व्हायब्रेटिंग ठेवला जातो. आपण मळणी यंत्राची चाळणी पाहतो बघा, ती कंटिन्युअसली व्हायब्रेट राहते, व्हायब्रेट होत जाते. व्हायब्रेट झाल्यामुळे काय होत असतात, त्याच्यातून धान्य जे काही सीड्स असतात ते त्या चाळणीतून सीवमधून काय होतात, खाली पडतात, आणि जे राहिलेले जे काही पार्ट असतो, वेस्ट पार्ट, तो वरतून बाहेर निघून जातो. लाईक दॅट. त्याच्यासारखंच आहे या ठिकाणी. काय केलं जातं, हा टेबल कंटिन्युअस व्हायब्रेटिंग ठेवला जातो. व्हायब्रेटिंग ठेवत असताना काय केलं जातं, वरच्या बाजूला या ठिकाणी ग्राइंड मिलमधून काय केलं जातं, ग्राइंड केलेला ओर या ठिकाणी फिल केला जातो. या ट्रेमध्ये काय केला जातो, फिल केला जातो, आणि फिल केल्याच्या नंतर या पाईपने वॉटरचं स्ट्रीम म्हणजे झारा त्याला आपण म्हणतो, तर वॉटर या ठिकाणी फिल केलं जातं. आणि वॉटर फिल केल्याच्या नंतर या ठिकाणी पडलेला जो काही ओर्स आहे, जे काही इम्प्युअर ओर आहे, हे ओर, आणि या ओरवरून कुठे येतं वॉटर, या ठिकाणी या प्लँक्सवरती वॉटर येतं. वॉटर आल्याच्या नंतर याच्यामध्ये कंटिन्युअस याचे व्हायब्रेटिंग झाल्यामुळे वॉटर
त्याच्यामध्ये मिक्स होतं आणि मिक्स झाल्यामुळे जे लाईटेड पार्टिकल्स असतात ते वॉटरच्या थ्रू काय होतात, खालच्या बाजूला या ठिकाणी येतात. लाईट पार्टिकल्स, गँग्यूचे लाईट पार्टिकल्स पाण्याच्या थ्रू काय होतात, या ठिकाणी येतात. आणि जी काही प्लँकचे गॅप्स असतात त्या गॅप्समध्ये काय राहतं, जड असणारा हेवी असणाऱ्या ओरचे पार्टिकल्स या ठिकाणी प्लेस होतात. लक्षात. आणि लाईट पार्टिकल्स वॉटरच्या स्ट्रीमच्या थ्रू कुठे येतात, या ठिकाणी बॉटमला येतात, या ट्रेमध्ये येतात. आणि ट्रेमधून आपण इझिली त्याला काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. पाया ठिकाणी ॲज अ रिझल्ट ऑफ दिस, पाया ठिकाणी as a result the lighter gangue particles are carried away along with the flowing water, and while the heavier particles in which the proportion of minerals is more and proportion gangue is less are blocked by the wooden riffles and gets collected on the slits between them. म्हणजे या ठिकाणी ज्या रिफिल्स असतात या रिफिलच्या स्लिटमध्ये, स्लिट म्हणजे गॅपमध्ये काय पडतं, या ठिकाणी प्युअर ओर, कॉन्सन्ट्रेटेड ओर या ठिकाणी काय झालेला असतो, प्लेस झालेला असतो. आणि बाकीचे लाईटेड पार्टिकल्स, गँग्यूचे लाईटेड पार्टिकल्स कुठे येतात, या ठिकाणी पाण्याच्या थ्रो, पाण्याच्या फ्लोईंगने कुठे येतात, बॉटमला येतात, बॉटमच्या ट्रेला येतात. आणि याला काय करू शकतो मग आपण, या बॉटमच्या ट्रेमध्ये असणाऱ्या गँग्यू इम्प्युरिटीज या काय करू शकतो, इझिली सेपरेट करू शकतो. वी कॅन सेपरेट द इझिली बाय द गँग्यू पार्टिकल्स ॲट द बॉटम ऑफ द विल्फ्लेटेबल मेथड. देन अँड हेवी पार्टिकल्स ऑफ द ओर्स कॅन बी कलेक्टेड फ्रॉम द स्लिट्स, फ्रॉम द स्लिट्स. दिस मेथड. आता या ठिकाणी ही झाली तुमची विल्फ्लेट टेबल मेथड बाय द सेपरेशन ऑफ ग्रॅव्हिटेशन बेस. तर या ठिकाणी ही ग्रॅव्हिटेशन बेस मेथड झाली. काय झालंय रे? काय प्रॉब्लेम? आणि हे नोट्स लिहून पाठवून द्या. बाकीचा पॉईंट हा काय करून घ्या, हां या ठिकाणी पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि समजून पण घ्या. सही समजून रिवाइज केलं शेवटी कनेक्ट नाही नाही शेवटचं सगळं. विल्फ्लेट टेबल मेथडमध्ये काय यूज केल्या जातात, रिफिल्स यूज केल्या जातात, म्हणजे प्लँक्स यूज केल्या जातात. वुडन प्लँक्स असतात, एक टेबल यूज केला जातो. आणि त्याच्यानंतर टेबलमध्ये ह्या प्लँक्स कशा केल्या जातात, कशा प्लेस केल्या जातात, तर इन्क्लाइन प्लेस केल्या जातात विथ द हेल्प ऑफ ऑर विथ द स्लिट्स. या ठिकाणी एक गॅप ठेवला जातो त्या प्लँक्समध्ये गॅप ठेवल्याच्या नंतर ग्राइंड मिलमधून ग्राइंड केलेला ओर्स आपण या ठिकाणी फिल करतो. टॉपला फिल केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय फ्लो करतो आपण, वॉटरचा स्ट्रीम फ्लो करतो. वॉटरचा स्ट्रीम फ्लो केल्याच्या नंतर ग्राइंड केलेला ओर्स या टेबल, आणि हा टेबल कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग राहतो. व्हायब्रेटिंग राहिल्याच्या नंतर जेव्हा आपण वॉटर फ्लो करतो, वॉटर फ्लो सोबतच लाईट पार्टिकल्स ऑफ गँग्यू फ्लोईंग विथ वॉटर, देन दे आर कलेक्टेड ॲट द बॉटम ऑफ द विल्फ्लेट टेबल. विल्फ्लेट टेबलमध्ये काय होतात, कलेक्ट होत असतो बॉटमला. आणि त्याच्यानंतर स्लिट्समध्ये बाकीचा जो काही हेवी पार्टिकल्स असतात ओरचे, हे काय केले जातात, कलेक्ट होतात. आणि कलेक्ट झाल्याच्या नंतर वी कॅन सेपरेट इझिली इन दिस मेथड बाय दी कॉन्सन्ट्रेटेड ऑफ ओर्स. लक्षात. आणि फोटो पाठवल्यानंतर